नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। छावा चित्रपट तुम्ही आत्तापर्यंत तरी सगळ्यांनी पाहिलाच असेल अशी आशा करतो। परंतु धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट खूप कमी लोकांनी पाहिला आणि तो पाहावा म्हणूनच ही व्हिडिओ बनवतो आहे। छावा चित्रपटामध्ये काही गोष्टी पाहायला मिळाल्या नाही डिटेलिंगमध्ये, त्या गोष्टी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटामध्ये पाहायला मिळाल्या। तर त्या गोष्टी कोणत्या त्यात आपण आता डिस्कस करणार आहोत। ज्या मला वाटल्या 2-3 गोष्टी त्या सांगतो आहे, तुम्हाला वाटल्या त्याही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तर चला तर मग त्या गोष्टी कोणत्या त्या जाणून घेऊ। सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे छावा चित्रपटामध्ये जे म्युझिक आहे त्याबद्दल आपण बोलूयात। सर्वात पहिलं गाणं जे मला खरंच कनेक्ट झालं नाही ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्यावर चित्रित केलेलं ते गाणं होतं, ज्याचं नाव होतं जाने तू। परंतु ते गाणं मला खूप म्हणतात ना की कनेक्टच झालं नाही। पण ह्या बाजूला जर का तुम्ही पाहिलं मराठी चित्रपट धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज जो काही महिन्यांपूर्वी आला होता, त्या चित्रपटामध्ये जे गाणं आहे वाट पाहे शंभूराज, हे गाणं जर का तुम्ही ऐकलत आणि पाहिलं, जर का तुम्ही पाहिलं नसेल तर ते ऐका, तुम्हाला लगेच कनेक्ट होतं। इनफॅक्ट असंही पाहिलं मी युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर की छावा चित्रपटामधले क्लिप्स आहेत, व्हिडिओज आहेत, त्यामध्ये वाट पाहे शंभूराज हे गाणं टाकलं जातं आणि ते इतकं सुंदर दिसतंय, गाणं ऐकायला येतंय, जे कोलाज टाकले जात आहेत आणि त्याच्यामध्ये ते गाणं रीलमध्ये वगैरे टाकलं जातं, तर इतकं सुंदर वाटतं, ते कनेक्ट होतंय वाट पाहे शंभूराज हे गाणं। तर मला वाटतं की कुठेतरी म्युझिक जे छावा चित्रपटामध्ये एवढं चांगलं वाटलं नाही ते धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ह्या चित्रपटामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं। आता येऊयात की बीजीएम, चित्रपटाचा जो महत्वाचा भाग असतो बीजीएम, बॅकग्राऊंड म्युझिक। तर छावा चित्रपटामध्ये जेव्हा मराठे मावळे जेव्हा लढतायत आणि तेव्हा जे बीजीएम वापरलंय तेच बीजीएम अगदी जेव्हा औरंगजेबचं सैन्य जेव्हा लढतंय तेव्हाही तेच बीजीएम, त्यामुळे ते कनेक्टच होत नव्हतं आणि त्यातला फरकच जाणवत नव्हता। तर मला वाटतं की छावा चित्रपटामध्ये जे बीजीएम आहे त्यांनी खूप अपेक्षा भंग केला आणि जर का तुम्ही धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटातलं बीजीएम बघितलं तर इतकं पॉवरफुल आणि इतकं टचिंग आहे, तुम्ही नक्की पहा। त्यामुळे बीजीएम ही एक गोष्ट होती जी मला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज जो मराठी चित्रपट त्यामध्ये खूप चांगली वाटली। असं नाही म्हणत आहे खूपच वाईट होती, काही ठिकाणी ते चांगलं होतं छावा चित्रपटामध्ये, पण इथे ते खूप भारी वाटलं कारण मराठी होतं आणि कनेक्ट करणारं होतं। आता येऊयात की स्टोरी टेलिंग। आता छावा चित्रपटामध्ये सुद्धा लढाई दाखवलेली आहे, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ह्या चित्रपटामध्ये सुद्धा लढाई दाखवल्यात। ह्या छावा चित्रपटामध्ये जी लढाई आहे ती बुऱ्हाणपूरची लढाई, आणि जो धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज आहे त्या चित्रपटामध्ये प्रामुख्याने जंजिरा किल्ल्याची लढाई दाखवलेली आहे। परंतु बुऱ्हाणपूरची लढाई जी दाखवली छावा चित्रपटामध्ये तिथे एवढी डिटेलिंग दाखवली गेलेली नाही। म्हणजे प्लॅनिंग कसं झालं, बहिर्जी नाईकांची भूमिका किती महत्वाची होती, सगळं प्लॅनिंग कसं झालं, मग बुऱ्हाणपूरची लढाई झाली किंवा ते सगळं झालं, तर ते जे डिटेलिंग आहे ती कुठेतरी मला वाटतं का छावा चित्रपटामध्ये कमी वाटली। फक्त तिथे ऍक्शन सीन्स तुफान होते, पण ऍक्शन सीन्सवरच जास्त भार दिला गेला असं वाटतं तिथे। पण इथे तुम्ही जर का बघितलात धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटामध्ये जर का तुम्ही बघितलात, जर का तुम्ही ऍक्शन सीन्स पाहिलेत तेही तितकेच रुबाबदार, आणि लढाईची जी प्लॅनिंग जर का तुम्ही पाहिलीत तर प्लॅनिंग परफेक्ट दाखवलेली आहे। त्याच्यानंतर जे सेतू बांधलं जातं त्या तोफा पोचण्यासाठी किल्ल्यावरती, जंजिरा किल्ल्यावरती, ते वगैरे ते सगळं प्लॅनिंग इतकं सुंदर दाखवलंय, त्यामुळे ती लढाई इतकी सुंदर वाटते। इनफॅक्ट बोटीवरचे जे सीन आहेत, बोटीवर लढाई, बोटी जेव्हा येतात समुद्रामध्ये वगैरे ते सीन सुद्धा इतके डिटेलिंगने दाखवलेत। तुम्ही खरंच धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट जसं तुम्ही छावा बघितलात मस्तच, पण धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज सुद्धा बघावे डिटेलिंगसाठी। आता येतात की कॅरेक्टर डेव्हलपमेंट। आता कॅरेक्टर डेव्हलपमेंट म्हणाल की आता समजा जो रोल प्ले केलेला आहे सर सेनापती हंबीरराव मोहिते जे छत्रपती संभाजी महाराजांचे मामा होते, तर तो जो रोल प्ले केलेला आहे छावा चित्रपटामध्ये आशुतोष राणे यांनी,
अभिनय दमदार केलाय, परंतु त्या रोलचं जे बोलतात ना की छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यामध्ये जे कनेक्शन होतं मामा आणि भाचेचं, आणि जेव्हा जेव्हा ते छत्रपती संभाजी महाराज संकटात सापडायचे तेव्हा तेव्हा सरसेनापती हंबीरराव मोहिते कसे त्यांच्यासाठी उभं राहायचे वगैरे, हे जे बॉन्डिंग आहे ना ती मला कुठेतरी छावा चित्रपटामध्ये कमी वाटली. पण तीच बॉन्डिंग जर का तुम्ही धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ह्या चित्रपटामध्ये बघाल तर तुम्हाला खरंच म्हणजे आपल्याला अश्रू अनावर होतात आणि ती बॉन्डिंग एक्झॅक्टली आपल्याला कळते आणि कनेक्ट होते कुठेतरी. तर ते मला तो जो एक रोल होता तो अजून चांगला झाला असता छावा चित्रपटामध्ये. चांगला आहे पण तिथे अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट झालं असतं. इनफॅक्ट जर का तुम्ही मराठीमध्ये पाहिलं तर तुम्हाला अजून माहिती मिळेल. त्यासाठी मी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज सुद्धा बघायला सांगतोय जर का तुम्ही छावा पाहिला असेल तर. आता यात की अजून एक जो रोल प्ले केला होता ज्यांना स्वराज्याचा तिसरा डोळा असं म्हटलं जातं, वीर बहिर्जी नाईक, तर त्यांचं जर का जे रोल आहे छावा चित्रपटामध्ये तोही तितका स्क्रीन टाइम नाही वाटला मला. कारण छत्रपती संभाजी महाराज जेव्हा एखादी लढाई करायला जातात तेव्हा बहिर्जी नाईकांची भूमिका किती महत्वाची असते हे दाखवणं खूप गरजेचं होतं. आणि कुठेतरी फक्त वासुदेवाच्या रूपात ते येताना दाखवले छावा चित्रपटामध्ये वगैरे, तर ते मला असं वाटतं अजून जास्त फक्त इन्फॉर्मेशन देताना दाखवलेल्या लढाईचे, पण अजून मला असं वाटतं की ते डिटेलिंग गरजेची होती. तिथे बहिर्जी नायकांची जो स्क्रीन टाइम होता तो अजून असायला पाहिजे होता असं मला वाटतं कुठेतरी, स्पेशली जेव्हा लढाई. पण तुम्ही धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर बहिर्जी नाईक, वीर बहिर्जी नाईक यांची जर का तुम्ही भूमिका पाहिली, जंजिराच्या संपूर्ण लढाईमध्ये त्यांचा किती महत्वाचा वाटा होता आणि ती इन्फॉर्मेशन किती महत्वाची होती जे छत्रपती संभाजी महाराजांना बहिर्जी नाईक यांच्याकडनं कळायची, ते सगळं जे एक्झॅक्ट दाखवलं गेलं. त्यामुळे तेही पाहायला तुम्हाला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे हा चित्रपट जास्त माहिती देणारा आहे. त्यामुळे मला ज्या गोष्टी वाटल्या त्या मी तुम्हाला सांगितलं. हो, छावा चित्रपटाचा बजेट जर का तुम्ही म्हटलात तर अफलातून बजेट आहे, अफलातून दृश्य म्हणजे व्हिज्युअल्स दिसतात. ऑफकोर्स इथे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज इथे थोडा बजेट कमी असल्यामुळे तेवढं दिसणार नाही, तेवढा कास्ट अँड क्र्यू नाही, म्हणजे तेवढं सैन्य वगैरे दाखवलं नाही, तेवढा लार्जर दॅन लाईफ नाही, म्हणजे आहे, नाही म्हणता येणार. जर का तुम्ही बोटिंगचे वगैरे सीन्स पाहिलं तर तेही आहेच, पण छावा चित्रपटामध्ये ती उजवी बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. बजेट आणि त्याचे जे सेट्स, व्हिज्युअल्स वगैरे ते खूप छान होते छावा चित्रपटात. मी छावा चित्रपटाबद्दल काही म्हणत नाही, पण मला असं म्हणणं आहे की तुम्ही जर का छावा चित्रपट पाहिलात तर अजून माहिती मिळवण्यासाठी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट सुद्धा पाहावा. तर व्हिडिओचा हेतू हाच होता की तुम्ही सगळ्यांनी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट जर का थिएटरमध्ये मिस केला असेल तर नक्कीच तुम्ही आता जेव्हा OTT वरती जेव्हा तो रिलीज होईल, तुम्हाला मी ती डेट सुद्धा सांगेनच, तेव्हा तो चित्रपट OTT वरती तरी ऍटलिस्ट बघा, जेणेकरून जेव्हा दुसरा भाग येणार आहे चित्रपटाचा तो तुम्हाला प्रॉपर कळेल आणि त्याची लिंक लागेल. तर इथेच थांबूया व्हिडिओमध्ये. आणि माफ करा मी काही कंपॅरिझन वगैरे केलं नाहीये, पण मला जे काही वाटलं ते मी सांगितलेलं की निदान त्यामुळे तरी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट तुम्ही पाहू शकाल, ह्यासाठी मी सांगितलं. तर इथेच थांबूया. एखादा रिव्ह्यू किंवा कलेक्शन, बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये आपण भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि हो, लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.